नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की YouTubeवरून पैसे कसे कमवायचे ही सीरीज आपली सुरू आहे. अगोदर डिजिटल मार्केटिंग संदर्भातही आपण व्हिडिओ बघितलेत. पुढेही आपण बघणार आहोत. पण YouTubeवरून पैसे कसे कमवायचे हे खास आपला हा टॉपिक सुरू आहे. यात काही व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. त्यात कोणते सॉफ्टवेअर तुमच्याजवळ असायला पाहिजेत त्याबद्दलही माहिती दिली आहे. फिल्मोरा आणि कॅमटेशिया हे जर तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटर यावरून एडिट करत असाल तर ते सॉफ्टवेअर तुमच्याकडे असले पाहिजेत हे मी सांगितलेलं आहे. मोबाईलमधून जर एडिट करत असाल तर VN एडिटर हे ॲप तुमच्याकडे असायला हवं. तर आता पुढे आपण जाऊया. तर यानंतर आता पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे व्हिडिओ कसा एडिट करायचा. तर मी 2 प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला एडिट करून दाखवणार आहेत. यात जे मी सांगितलं होतं फेस व्हिडिओ म्हणजे असाच एक व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे. तो फेस व्हिडिओ आपण एडिट करूया आणि YouTubeवरती अपलोड करूया. आपण एक नवीन चॅनल पण क्रिएट केला होता स्किडमा या नावाने. चॅनल कसा क्रिएट करायचा ते खूप सिंपल आहे. Gmail अकाउंट तुमचं असायला हवं. त्यानंतर तुम्ही YouTubeवरती क्लिक केलं. YouTubeच्या वेबसाईटवरती गेला. तर तिथे तुमचा ऑप्शन भेटेल माय चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुमचा चॅनल क्रिएट होईल. त्यानंतर आता त्या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. ते कसं करायचं ते आपण येथे बघूया. काय सेटिंग करावे लागते, कीवर्ड कसे टाकायचे, डिस्क्रिप्शन कसं लिहायचं या संदर्भात सर्व माहिती आपण इथे बघणार आहोत. पण अगोदर आपण व्हिडिओ एडिट करूया. अगोदर फेस व्हिडिओपासून सुरुवात करूया. यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ राहील त्यामध्ये व्हॉइस व्हिडिओ कसा एडिट करायचा, तो कसा अपलोड करायचा त्याविषयी आपण माहिती बघूया. पण आता या व्हिडिओमध्ये आपण फेस व्हिडिओचं बघूया. कारण फेस व्हिडिओ खूप इझी आणि थोडासा सोपा असतो व्हॉइस व्हिडिओपेक्षा. तर बघूया आपण फेस व्हिडिओ कसा एडिट करायचा आणि कसा अपलोड करायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण फिल्मोरा हे सॉफ्टवेअर ओपन करूया. तर इथे ऑप्शन्स दिसतात वेगवेगळे. तुम्ही जे काही लेटेस्ट व्हर्जन असेल फिल्मोराचं ते तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा. तर इथे तुम्ही तुमच्या फाईल अपलोड करू शकता. जे काही व्हिडिओज, क्लिप, इमेजेस, ऑडिओ वगैरे आहे ते इथे अपलोड करू शकता. इम्पोर्टचं ऑप्शन दिसतंय तुम्ही इथे तुम्ही अपलोड करू शकतात. तर रेकॉर्डिंगचं पण ऑप्शन आहे तुम्हाला इथे. स्क्रीन रेकॉर्डही तुम्ही करू शकतात. ऑडिओ फाईल्स, टायटल्स, ट्रान्झिशन्स, इफेक्ट, एलिमेंट तर असे वेगवेगळे फीचर्स इथे तुम्हाला दिसत आहेत. तर आपलं जे काही नॉर्मली यूज आहे व्हिडिओ एडिटिंगचा त्यासाठी आपण फिल्मोराचा यूज करणार आहोत. इथे स्क्रीनवरती तुम्हाला ते दिसेल व्हिडिओ जो आपण एडिट करतोय तो. तर आता आपण व्हिडिओ अपलोड करूया एडिटिंगसाठी म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील. तर इथे आपण ड्रॉप युअर व्हिडिओज क्लिप किंवा इम्पोर्टमधूनही तुम्ही इम्पोर्ट मीडिया फाईल इथे क्लिक करून तुम्ही जो काही व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो इथे इम्पोर्ट करू शकतात. तर आता मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला अगोदरच. तर हा व्हिडिओ आपल्याला इथे एडिट करायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ इथे आलेला आहे. तर या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर विचारेल कोणत्या साईजमध्ये हवा आहे. जी ओरिजिनल व्हिडिओची साईज आहे त्यामध्ये की साईज चेंज करायची तुम्हाला. म्हणजे जे प्रोजेक्टची सेटिंग आहे त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ ठेवायचा आहे की जो मॅच टू मीडिया म्हणजे जी ओरिजिनल साईज आहे व्हिडिओची ती ठेवायची. तर मला ओरिजिनल साईज ठेवायची सध्या. मग मी तोच ॲड करतो. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे ॲड झालेला आहे. ठीक आहे, यामध्ये दिसत आहेत मध्ये गॅप वगैरे आहेत. तर हे गॅप आपल्याला काढून टाकायचे सर्व. तर आता हा व्हिडिओ नमस्कार दोस्तों, मैं हूं संतोष अशा प्रकारे आहे. तर हा व्हॉइसमध्ये जो काही मध्ये गॅप आहे तो नको आहे किंवा जर तुम्हाला व्हॉइस नको असेल तर इथे आणायचं आहे. इथे व्हॉइस ही क्लिप काढायची असेल तर इथे या कैची सारखं एक चिन्ह दिसतं इथे क्लिक करायचंय. त्यानंतर इथे क्लिक जे काही तुम्हाला जेवढा भाग नको असेल तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केला की हा जो भाग आहे इथे डिलीटचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला. हे बघा इथे डिलीटचं ऑप्शन दिसतंय याच्यावरती क्लिक करायचंय. अगोदर ह्या कैचीवरती क्लिक केल्यानंतर मग इथे जो काही भाग आहे त्या सिलेक्ट करून हा भाग सिलेक्ट करून मग नंतर तुम्हाला इथे डिलीट ऑप्शनवरती क्लिक करायचंय. असं केल्यानंतर हा भाग डिलीट होऊन जाईल आणि ही जी काही मीडिया फाईल आहे ती ऑटोमॅटिकली एकमेकांना अटॅच होऊन जातील. ते मी क्लिक केलं इथे डिलीटवरती क्लिक केलं. त्यानंतर पुढची जी मीडिया फाईल आहे ती ऑटोमॅटिकली याला अटॅच झाली. गॅप पण निघून गेला. अशा प्रकारे तुम्हाला इथे कट दिसेल. ठीक आहे, पण आता मला फक्त गॅप काढायचा आहे. मला ती व्हॉइस जी फाईल आहे ही हवी आहे. मला फक्त हा गॅप नको आहे. तर मी परत अंडो करेल सगळं. जे काही प्रोसेस केलेली ती पुन्हा रिपीट करूया आपण. तर अंडो केल्यानंतर पुन्हा आपली क्लिप आलेली आहे इथे. तर मला हा कट नको आहे इथे. ठीक आहे, आता मला हा कट नको आहे इथे. मला ही क्लिप हवी आहे तर मला फक्त हा गॅप नको आहे. तर मी इथे क्लिक करणार.
पुन्हा इथे मला हा गॅप नको, ही क्लिप नको आहे, तर मी ही क्लिप काढून टाकली. ठीक आहे, आता अटॅच झाली, म्हणजे गॅप आता दिसत नाही. पूर्ण फाईल एक रेषेमध्ये प्ले होते. डिजिटल मार्केटिंग सीखने वालों के लिए बनाया है। गॅप नाही आता. स्किड माइंड चैनल पर हम डिजिटल मार्केटिंग रिलेटेड ठीक आहे, सेम अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता. इथे गॅप नको आहे मला, इथे पण गॅप दिसतोय, तर हा गॅप पण मला नको आहे. मी इथे पण क्लिक केला, इथे क्लिक केला, ही फाईल सिलेक्ट केली, डिलीट केली. तर अशा प्रकारे मी गॅप काढून टाकला. आता हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला स्किडमा या चॅनलवरती अपलोड करायचा आहे. ठीक आहे, आता या फाईलला तुम्ही इथे ट्रान्झॅक्शन पण टाकू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात, त्यामध्ये तुम्ही हे टाकू शकतात. समजा हे ट्रान्झॅक्शन टाकलं तर इथे मध्ये ॲड होतो. कसा दिसेल आपला व्हिडिओ? सीखने वालों के लिए बनाया है। तर अशापेक्षा असे जे बॉक्स आहेत ते तशा प्रकारे ते दिसतंय. दुसरं ट्रान्झॅक्शन ॲड करूया. हे कसं दिसतंय? सीखने वालों के लिए बनाया है। स्किड माइंड चैनल तर अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन पण दिसत आहे तिथे. ठीक आहे, तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन ठेवायचे आहे तर, किंवा हे एक पेज सारखं ओपन वालों के लिए बनाया है। स्किड माइंड चैनल पर हम डिजिटल मार्केट पेज चेंज होत आहे, तसं हे ट्रान्झॅक्शन आहे. तर हे इथं ठेवूया. ठीक आहे, डिस्क्रिप्शन में आपको मिल जाएगी। साथ ही यूट्यूब पे भी हम कुछ वीडियोस अपलोड करेंगे। तुम्हाला जे काही हवं असेल ते ट्रान्झॅक्शन तुम्ही ठेवू शकतात. इफेक्ट सुद्धा आहेत, भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही त्याचाही यूज करू शकता. इफेक्टमध्ये पण अशा प्रकारे इफेक्ट्स आहेत. हे मी काही फेवरेट सिलेक्ट केलेले आहे, बाकी तुम्ही पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. इफेक्ट एलिमेंट सुद्धा आहेत, एलिमेंटमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकतात. यानंतर आपण स्किडमासाठी हे सर्व बनवतोय व्हिडिओ हा, तर आपण लोगो अपलोड करूया इथे स्किडमाचा. हा लोगो घेऊया. तर याच्यावरती हा लोगो आला पाहिजे, तर ती फाईल याच्यावरती येणार. जर ऑडिओ फाईल असेल ना, तर इथे खाली ते तुम्हाला आणायची या ऑडिओच्या समोर. आता लोगो आहेत किंवा इमेजेस आहेत ते व्हिडिओच्या वरती असे अपलोड करत चालायचे. तर मी याची साईज कमी केली आणि कॉर्नरला इथे लावून दिलं, आणि इथे संपूर्ण व्हिडिओला हा सिलेक्ट केला लोगो. तर अशा प्रकारे तुम्ही खेचू शकता. इथे खेचताना इथे असं तुम्हाला ऑप्शन दिसतं इथे, तर याद्वारे तुम्ही ते खेचू शकता. पूर्ण व्हिडिओला ते करू शकता. तर अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओला सिलेक्ट झाला लोगो. अशा प्रकारे तुम्ही एक एक फाईल ॲड करू शकता. समजा इथे हा लोगो आहे, मी पुन्हा ॲड केला एक, तर दुसरीकडे लावायचं असेल मला अजून काही, तेही मी असं सिलेक्ट केलं, तेही इथे लावलं, तर पुन्हा तीच असेच प्रकारे ते सिलेक्ट केली. तर असं तुम्ही हे लोगो त्याच्यावरती घेऊ शकतात, सिलेक्ट करू शकतात. एक एक इमेज यावरती ॲड करू शकतात. मी इथे नको आहे मला, तर मी डिलीट करतो. किंवा तुम्हाला व्हिडिओचा एखादा पोर्शन जर इमेज दाखवायची असेल तिथे, तुमचा व्हिडिओ नाही, तर ते करू शकता. मी हा इमेज इथे अपलोड केला. माझ्या या स्क्रीनऐवजी मला इथे इमेज दाखवायची, तर मी ते करणार, याच्यावरती इमेज सिलेक्ट करणार. हे बघा आला. याची साईज कमी जास्त करू शकता. इथे बॅकग्राऊंडला दिसते तुम्हाला व्हिडिओ आहेत, फ्रंटला तर इथे आपल्याला इमेज दिसतायत. व्हॉइस तुमचा व्हिडिओ रेंडर करण्यासाठी तुम्हाला इथे दिसणार नाही, एक्सपोर्ट इमेज ऑप्शन दिसेल. अशा प्रकारे हे सिलेक्ट होणार. इथे आपल्याला क्लिक करून डिलीट व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. नॉर्मली सध्या व्हिडिओ हवा एक्सपोर्ट वरती. हे नॉर्मल व्हिडिओसाठी हे मला व्यवस्थित वाटतं फिल्मोरा. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर आपण तो रेंडर करू शकतो. तुम्हाला जर एखाद्या क्लिपचा आवाज कमी जास्त करायचा आहे, तर इथे या व्हिडिओ क्लिपमध्ये आल्यानंतर इथे हाताचं एक चिन्ह दिसेल, असं हात दिसेल, त्याद्वारे तुम्ही ती क्लिप पकडू शकतात आवाजाची आणि कमी जास्त करू शकतात. अशा प्रकारे हे पण ऑप्शन आहे इथे आवाज कमी जास्त करण्याचं. इतरही अनेक ऑप्शन आहेत फिल्मोरामध्ये. क्रोमा कीज नावाचं हे ऑप्शन आहे. जर तुम्हाला ग्रीन स्क्रीन रिमूव्ह करायची असेल तर तुम्ही असं सिलेक्ट करून इथे याच्यामध्ये जर टिक केलं तर ती ग्रीन स्क्रीन निघून जाईल. तर हे क्रोमा कीजचं ऑप्शन आहे, याद्वारे तुम्ही ग्रीन स्क्रीन म्हणजे बॅकग्राऊंडची जी ग्रीन स्क्रीन आहे ती हटवून त्याच्याऐवजी इमेज तिथे लावू शकतात. त्यासाठी ग्रीन पडदा वगैरे तुम्हाला वापरावा लागतो. तर आता हा आपला नॉर्मल व्हिडिओ आहे, त्यामुळे आपण असंच ठेवूया. बॅकग्राऊंडला काही रिमूव्ह करत नाही आपण. तसंच तुम्ही या व्हिडिओचं स्पीड सुद्धा वाढवू शकता किंवा कमीच करू शकता, म्हणजे फास्ट करू शकता किंवा स्लो करू शकता हा व्हिडिओ. तर यासाठी त्या व्हिडिओ क्लिपवरती आल्यानंतर तुम्हाला माऊसवरती राईट क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे स्पीड अँड ड्युरेशन हे दिसेल,
तर यानुसार तुम्हाला स्पीड सिलेक्ट करायचं, वाढवायचं आहे की कमी करायचं आहे, त्यानुसार हा व्हिडिओ प्ले होईल. तर आता आपण कॅन्सल करूया. राईट क्लिक केल्यानंतर अनेक ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील. ग्रीन स्क्रीनचं ऑप्शन सुद्धा इथे आहेत. व्हिडिओ स्टेबिलायझेशन वगैरे आहेत, कलर करेक्शन वगैरे आहेत, खूप सारे ऑप्शन आहेत. रोटेट करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अनेक ऑप्शन इथे दिसत आहेत तुम्हाला. तर आता हा आपल्याला नॉर्मल व्हिडिओ रेंडर करायचा असेल तर आपण इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल एक्सपोर्टचं, हे ऑप्शन. तर याद्वारे तुम्हाला हा व्हिडिओ रेंडर करायचा म्हणजेच एक्सपोर्ट करायचा आहे. तर मी आता एक्सपोर्टवरती क्लिक करतोय. तर आता ते विचारतायत की कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, MP4, MP3 पर्यंत आहेत, अनेक फॉर्मॅट आहेत. त्याद्वारे तुम्ही फक्त तुम्हाला व्हॉइस हवा असेल, व्हिडिओ नको असेल तर MP3 द्वारे तुम्ही ते रेंडर करू शकतात. आपल्याला MP4 मध्ये हवं आहे, यूट्यूबसाठी अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आता इथे नाव देऊ शकतात, काय नाव द्यायचं आहे तुम्हाला. तर मी माय व्हिडिओ 1 असं मी नाव देतो याला. फोल्डर सिलेक्ट करायचे, कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. तर मी आता सध्या हेच ठेवतोय. त्याच्यानंतर रिझोल्युशन काय असावं, तर मी इथे चेंज करतोय रिझोल्युशन. तर मला 1280x720 पिक्सल या रेंजचा पाहिजे. ठीक आहे. कारण मला यूट्यूबसाठी नॉर्मल हवा आहे व्हिडिओ. तुम्ही पाहिजे त्या क्वालिटीमध्ये करू शकता. असे कस्टम सुद्धा ऑप्शन आहे, तुम्ही स्वतःही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कोणत्या रेझोल्युशनमध्ये पाहिजे. तर मी ओके करतोय. तर अशा प्रकारे आपण 1280x720 पिक्सलचं जे रेझोल्युशन आहे ते सिलेक्ट केलं आहे. फ्रेम रेट वगैरे तसं ठेवला आहे. फ्रेम रेट कमी करू शकता तुम्ही, पण मिनिमम 24 असायला हवा. त्यापेक्षा मी 30 ठेवला आहे. ते साईज जसं आपण रेझोल्युशन चेंज करतो तर साईजमध्ये पण चेंजेस येतात. ठीक आहे. आता एक्सपोर्टवरती क्लिक करूया. तर आता आपला व्हिडिओ जो आहे तो रेंडर होतोय. तर अशा प्रकारे तुम्ही साधा आणि सिंपल व्हिडिओ, फेस व्हिडिओ जर असेल तुमचा, नॉर्मली काही कट असतील तर तो तुम्ही इथे रेंडर करू शकतात. आता व्हॉइस व्हिडिओ असेल, व्हॉइस ओव्हर असेल, त्याला इमेज वगैरे टाकून, म्हणजे फेस नसेल तुमचा, इमेज टाकून आपल्याला रेंडर करायचे तर तो सुद्धा आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण फेस व्हिडिओ कशा प्रकारे रेंडर करायचं ते बघितलंय. आता इथे तुम्ही फाईन टार्गेटद्वारे त्या फोल्डरमध्ये जाऊ शकता जिथे तुमचा व्हिडिओ रेंडर झालाय. फाईन टार्गेट ते फोल्डर ओपन होतं, इथे तुमचा व्हिडिओ रेंडर झाला. तर आपण मिनिमाइज करूया, अगोदर हे क्लोज करूया. आता आपला व्हिडिओ रेंडर झाला तर आपण क्लोज करूया हे सर्व. येस. प्रोजेक्ट सेव्ह करत चला. मी इथे प्रोजेक्ट सेव्ह करायचा असं ऑप्शन येतं, इथे व्हिडिओ सेव्ह. येस. ठीक आहे. आपण इथे प्रोजेक्ट सेव्ह केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ हा तयार झालेला आहे. माय व्हिडिओ 1 असं नाव दिलेलं होतं आपण. नमस्कार असा दोस्तों, आपला मैं हूं व्हिडिओ संतोष तयार चकोर झालेला आहे. और आपका तर आता हा व्हिडिओ आपल्याला स्किडमा या चॅनलवरती अपलोड करायचा आहे. तर जाऊया त्यासाठी आपल्या चॅनलवरती. पण त्या अगोदर आपल्याला थंबनेलची गरज असणार आहे. थंबनेल तुम्ही कॅनवामधून तयार करू शकतात. कॅनवामध्ये पण भरपूर ऑप्शन्स इथे तुम्हाला मिळतील थंबनेलसाठी. उदाहरणार्थ जसा आपला या अगोदरचा व्हिडिओ होता त्याचा असं थंबनेल आपण तयार केलं होतं. तुम्ही यातही तयार करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं फ्रीवालं. इथे जे चिन्ह दिसतंय प्रो, हे पेड आहे, हे तुम्ही नाही घेऊ शकत, त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पण तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा तयार करू शकतात. तर मी जी वेबसाईट खास करून वापरतोय तिच्यावरती जाऊया. नॉर्मल थंबनेल असेल तर मला ही वेबसाईट योग्य वाटते. उदाहरणार्थ पोलटनो, जी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा जो दिसतोय तुम्हाला स्किडमाचा हा कॉर्नर लोगो आहे. अशा प्रकारे लोगो तुम्ही तयार करा, ते चॅनलवरला अपलोड करावं लागतील. हा मेन लोगो आहे जो फक्त तुम्हाला छोटा दिसेल वरती यूट्यूब चॅनलवरती. आणि हा जो आहे तो व्हिडिओमध्ये टाकतो वगैरे आपण, असा लोगो आहे हा. व्हिडिओच्या वेळेस वापरतो, जसं आपण या व्हिडिओला तो वापरलेला आहे. आणि हा कॉर्नर लोगो जो मी तुम्हाला आता सांगितला, कॉर्नर म्हणजे साईडला दिसतो. तुम्हाला प्रत्येक वेळेस लोगो अपलोड करायची गरज नसते. व्हिडिओला अपलोड केला तर चांगलंच आहे, पण जर नसेल केला तर हा कॉर्नर लोगो असा इथे राईट साईडला दिसतो व्हिडिओच्या. समजा हा व्हिडिओ आहे आपला, इथे आपण लोगो अपलोड केलाय तर ह्या साईडला हा आपला लोगो दिसतोय. पण लोगो अपलोड न करता जर तुम्ही यूट्यूब चॅनललाच डायरेक्ट अपलोड केला तर ह्या साईडला एक कॉर्नर लोगो दिसेल. तो यूट्यूबलाच अपलोड असतो तुमचा, तो ऑटोमॅटिकली येतो. आणि हा त्या टाईप मी कॉर्नर लोगो बनवलेला आहे. आणि इथे एक लोगो दिसतोय, हा बॅनर आहेत. हे चॅनलला बॅनर म्हणजे लोगोच्या पाठीमागच्या बाजूला दिसतं. आता हे सर्व कुठे कुठे मी ॲड केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो.
त्याची साईज वगैरे जर तुम्ही बघितली कोणत्या साईजमध्ये तुम्हाला हवं आहे, तर इथे ह्या साईजमध्ये असा इथे मी सिलेक्ट केलेला आहे. तर ही जी साईज आहे ती तुम्हाला दाखवतो की काय साईज आहे. तर ही इंस्टाग्राम पोस्टची एक साईज आहे. ठीक आहे, 1080 × 1080 ही साईज घेऊन मी इथे कॉर्नरला असा लोगो ॲड केलेला आहे, जो यूट्यूब चॅनलचा तिथे येतो. यूट्यूब चॅनल थंबनेलची साईज असणार आहे 1280 × 720 पिक्सल. या साईजमध्ये आपण व्हिडिओ रेंडर केला आहे. आता यूट्यूब चॅनलची ही जी साईज आहे 2560 × 1440 ही बॅनर साईज आहे. इथे तुम्हाला बॅनर बनवायचा आहे, बॅनर ॲड करायचा आहे, एक इमेज ठेवून वगैरे, आणि लोगो तुमचा छोटा ठेवायचा आहे किंवा अनेक लोगो तुम्ही इथे ॲड करू शकता, पण एक छोटा लोगो ठेवायचा, कारण मोबाईल साईजला फक्त छोटा लोगो दिसणार आहे, पूर्ण बॅनर दिसणार नाही. लॅपटॉप कॉम्प्युटर इथे पूर्ण बॅनर तुमचं दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही इथे ते क्रिएट करू शकतात. तर आता आपल्याला थंबनेल बनवायचं आहे. थंबनेलसाठी मी व्हिडिओचं एक नमस्कार दोस्तों, मैं ओके, मी आता जो बॅनर बनवला आहे त्यालाच थंबनेल म्हणून मी सिलेक्ट करतो. इथे अपलोडचा ऑप्शन आहे, अपलोड करूया. अपलोड इमेज, बॅनर इमेज मी घेतली, इथे सिलेक्ट केली. याची साईज काय घेतली आपण, तर आपल्याला साईज कमी हवी, यूट्यूब थंबनेल साईज हवी. ठीक आहे, आता आपलं यूट्यूब थंबनेल साईजमध्ये आलं 1280 × 720 पिक्सल. मिनिमाइज करूया म्हणजे व्यवस्थित दिसेल. तर हा आपला थंबनेल क्रिएट झाला आहे. तर आता आपण इथे याला डाउनलोड करूया. आता डाउनलोड PNG मध्ये करू शकतात, JPEG मध्येही करू शकतात तुम्ही, पण PNG मध्ये जर डाउनलोड केलं तर साईज जास्त मोठी येईल. मला जास्त साईज मोठी नको आहे, तर JPEG मध्ये मी डाउनलोड करतोय. कारण यूट्यूबचं पण अपलोड करण्यासाठी एक साईजचं लिमिट असतं, त्यामुळे आपल्याला कमी साईजमध्येच असेल तर चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपला थंबनेल डाउनलोड झालेला आहे. येथे कट करूया, येथे आपण पेस्ट करूया आणि याला नाव देऊया थंबनेल. थंबनेल नाव द्यायचं कारण हे की अपलोड करताना चुकून बॅनर अपलोड नको व्हायला, थंबनेलच अपलोड झाला पाहिजे. कारण याची साईज वेगळी, याची साईज 1280 आणि बॅनरची साईज जास्त आहे, ही साईज जास्त मोठी आहे. आता जो व्हिडिओ आपण रेंडर केलेला आहे त्याचं नाव पण इथे चेंज करू द्या. याला नाव देऊया किडमा डिजिटल मार्केटिंग. तर अशा प्रकारे आपण रिनेम केलेला आहे त्याला. आता अपलोड करायचा आपल्याला व्हिडिओ. पोलोटनोची जी वेबसाईट आहे जिथे तुम्ही थंबनेल क्रिएट करू शकता त्याची आणि कॅनवाची लिंक इथे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली नक्की देईल, त्यावर क्लिक करूनही तुम्ही या साईटला व्हिजिट करू शकता आणि त्याला बुकमार्क करून ठेवा. म्हणजे अशा प्रकारे बुकमार्कवरती क्लिक करून तुम्ही ती साईट डायरेक्टली ओपन करू शकतात. तर आता ज्या जीमेलवरती आपला स्किडमा चॅनल आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे. इथे साइन इनद्वारे तुम्ही चॅनलमध्ये जाऊ शकतात. आता यूट्यूब चॅनलला पासवर्ड खूप स्ट्रॉंग ठेवा, कारण आजकाल AIचा जमाना आहे. छोटे पासवर्ड लवकर हॅक होतात आणि जे काही प्रमोशनल ईमेल वगैरे तुम्हाला येत आहेत तर ते पण व्यवस्थित काळजी घेऊन ते बघा. .com वगैरे असं आहे का त्या जीमेलवरती पुढे, तरच ते प्रमोशनल ईमेल चेक करा, नाहीतर नका करू असे. तर हा आपला नवीन चॅनल आपण क्रिएट केलेला आहे. याला फक्त आपण असं लोगो वगैरे अपलोड केलेला आहे, अजून बाकी दुसरं काही केलेलं नाही, सेटिंग वगैरे जास्त. तर या चॅनलच्या इथे तुम्हाला यायचं आहे. इथे ऑप्शन दिसतंय आपल्या लोगोचं, तिथे क्लिक करायचं तुम्हाला. यानंतर तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन दिसतील, पण आपल्याला अपलोड करायचा व्हिडिओ तर आपल्याला यूट्यूब स्टुडिओमध्ये जावं लागेल किंवा तुम्ही व्ह्यू युअर चॅनल याद्वारे सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे, व्ह्यू युअर चॅनल याद्वारे आपण आपला चॅनल बघू शकतो आणि यूट्यूब स्टुडिओमध्येही जाऊ शकतो किंवा डायरेक्टली आपण यूट्यूब स्टुडिओमध्ये इथे जाऊ शकतो. आता आपण व्ह्यू युअर चॅनल यामध्ये काय ऑप्शन दिसत आहेत ते तुम्हाला मी दाखवतो अगोदर. व्ह्यू युअर चॅनलवरती गेलं तर इथे तुम्हाला दिसतंय कस्टमाइज चॅनल, मॅनेज व्हिडिओज हे ऑप्शन दिसतं. आता सध्या कोणताही कंटेंट नाही आणि मी जे तुम्हाला सांगितलं बॅनर ते इथे दिसतंय बघा. हे आहेत ते बॅनर जे आपण अपलोड केलेले आहेत, जे क्रिएट करून ठेवलं होतं, आणि हा लोगो. ठीक आहे, तर मॅनेज व्हिडिओवरती क्लिक करूया. तर इथे आता कोणताही व्हिडिओ नाही आहेत, अपलोड व्हिडिओज. ठीक आहे, तुम्ही इथूनही अपलोड करू शकता किंवा तुम्हाला अपलोड करण्याचं इथे ऑप्शन डॅशबोर्डवरती आला तर इथे क्रिएट व्हिडिओ ऑप्शन दिसेल. क्रिएट व्हिडिओ ऑप्शन इथे तुम्ही अपलोड करू शकतात. इथे एक ऑप्शन आहे अपलोड व्हिडिओज, याद्वारे तुम्ही अपलोड करू शकतात. तर आपण आता इथे व्हिडिओ अपलोड करूया. अपलोड व्हिडिओज, गो लाईव्ह, न्यू प्लेलिस्ट, न्यू पॉडकास्ट असे ऑप्शन आहेत.
तर आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. ते अपलोड व्हिडिओजवरती येऊयात. तर सिलेक्ट फाईल यावरती क्लिक करा. आपला व्हिडिओ कुठे आहे तो शोधा. ठीक आहे, हा आहे स्किडमा डिजिटल मार्केटिंग. हा जो आपण रेंडर केलेला आहे तो व्हिडिओ आहे हा. तर हा अपलोड करूया आपण. तर आता व्हिडिओ अपलोड होतोय. आपण थंबनेल पण इथे अपलोड करूया. आता इथे ते सांगतायत की कस्टम थंबनेल अपलोड करण्यासाठी अगोदर फोन नंबर व्हेरीफाय करा. तर आपण व्हेरीफाय करूया. व्हेरीफायसाठी ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. कशा प्रकारे तुम्हाला व्हेरीफाय करायचं तर टेक्स्टद्वारे करूया आपण. कॉलद्वारे करण्यापेक्षा टेक्स्टद्वारे करूया. इंडिया रिजन कंट्री इंडिया सिलेक्टेड आहे. तिथे फोन नंबर टाकूयात. तर आता व्हेरिफिकेशन कोड त्यांनी आपल्या मोबाईल नंबरवरती पाठवलेला आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करूया. तर इथे मेसेज आलेला आहे की फोन नंबर व्हेरीफाईड, म्हणजे आपल्याला फोन नंबर व्हेरीफाईड झालेला आहे. तर आता काय अडचण नाही, इथे कस्टम थंबनेल अपलोड करू शकतो. तर आपल्याला ते पेज रिफ्रेश करायला सांगतायत. ठीक आहे, तर आपण थंबनेल नंतरून पण ॲड करू शकतो. आता सध्या ऑटोमॅटिकली त्यांनी काही थंबनेल इथे क्रिएट केलेले आहेत, 3 थंबनेल. तर त्यापैकी एक थंबनेल इथे सिलेक्ट आहे. तर आता स्किडमा डिजिटल मार्केटिंग हे आपलं जे काही टायटल होतं ते इथे आलेलं आहे. इथे तुम्ही चेंज करू शकता टायटल. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही इतर माहिती इथे देऊ शकता तुमच्याबद्दल आणि व्हिडिओबद्दल. आता मी हेच डिस्क्रिप्शन इथे टाकतोय, डिजिटल मार्केटिंग. बाकीचं डिस्क्रिप्शन तुम्ही इथे लिहू शकता आणि जे कॉपीराईट वगैरे डिस्क्लेमर आहे ते इथे टाकू शकता तुम्ही जर टाकायचं असेल, किंवा काही कीवर्ड आहेत जसं डिजिटल मार्केटिंग हे कीवर्ड आहेत. डिजिटल मार्केटिंग हे कीवर्ड आहेत, हे तुम्ही इथे टाकू शकतात वेगळे कीवर्ड. याला हॅशटॅग म्हणून तुम्ही वापर करू शकता इथे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही कीवर्ड वगैरे ॲड करत चला. आता हेच डिजिटल मार्केटिंग कीवर्ड आपल्याला खाली पण टॅगमध्ये टाकायचे आहेत. प्लेलिस्ट सिलेक्ट करा. नाही आपली कुठलीही प्लेलिस्ट नाही आहे तर क्रिएट करूया आपण. न्यू प्लेलिस्ट डिजिटल मार्केटिंग. तुम्हाला हवी तशी तुम्ही प्लेलिस्ट तयार करू शकतात. क्रिएट प्लेलिस्ट. तर व्हिडिओ हा या प्लेलिस्टमध्ये ॲड झाला. डन. तो ऑडियन्स लहान मुलांसाठी बनवताय की मोठ्या माणसांसाठी ते इथे सिलेक्ट करायचं. लहान मुलांसाठी असेल तर येस इट्स मेड फॉर किड्स असं ऑप्शन सिलेक्ट करा. पण आपला व्हिडिओ हा लहान मुलांसाठी नाही आहे तर नो इट्स नॉट मेड फॉर किड्स असं आहे, सिलेक्ट करा. त्यानंतर शो मोर. आता प्रमोशनल व्हिडिओ असेल तर इथे टिक करा. आपला प्रमोशनल व्हिडिओ नाहीत. अल्टरनेटिव्ह कंटेंट काही AI वगैरे तुम्ही याच्यात यूज केलंय का AIचा, म्हणजे अशा गोष्टी वापरल्या आहेत की जे रिअल पर्सन नाहीत, रिअल इव्हेंट नाही आहेत, असं काही यूज केलंय का, तर ते असेल तर इथे येस वरती क्लिक करा. आता आपल्या याच्यात तसं काही नाही तर आपण नो वरती क्लिक करूया. ऑटोमॅटिक चॅप्टर, तर येस हा ऑटोमॅटिक चॅप्टर क्रिएट झाले पाहिजे. ऑटोमॅटिक प्लेसेस, ओके ते पण येस ठेवलं आपण. ऑटोमॅटिक कन्सेप्ट ती पण आपण टिक करून ठेवा. आता टॅगमध्ये मी सांगितलं डिजिटल मार्केटिंग, किडमा. आपल्या चॅनलचं पण एक टॅग टाकूया, लर्न डिजिटल मार्केटिंग. तर मी आता नॉर्मली हे कीवर्ड टाकतोय, पण तुम्ही गुगलवरती व्यवस्थित ते कीवर्ड सर्च करायचे. तुम्ही ज्या विषयी व्हिडिओ बनवतायत, समजा डिजिटल मार्केटिंग विषयी तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुम्हाला इथे दिसत आहे असंख्य कीवर्ड आहेत. तर ही कीवर्ड तुम्ही टाका इथे, हे सिलेक्ट करा आणि इथे टाका कीवर्ड. तेच डिस्क्रिप्शनमध्ये वरती टाका. लँग्वेज कोणती आहे तर आपला हा व्हिडिओ हिंदीमध्ये, हिंदी लँग्वेजमध्ये, ते सिलेक्ट करूया आपण इथे हिंदी. कॅप्शन वगैरे नाही अजून, तर रेकॉर्डिंग डेट आजचीच टाकूया. लोकेशन काय आहे तर हिंदी असल्यामुळे आपण इंडिया सिलेक्ट करूया लोकेशन. ठीक आहे. लायसन्स, तर इतर कोणी हा व्हिडिओ वापरला पाहिजे त्यांच्या चॅनलवरती तर त्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स देऊ शकता. पण मला असं वाटतं की माझा व्हिडिओ हा इतर कोणी त्यांच्या चॅनलवरती वापरू नये, माझ्या चॅनलवरती असावा. त्यासाठी स्टँडर्ड यूट्यूब लायसन्स इथे वापरा. म्हणजे जर कोणी हा व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती अपलोड जरी केला, माझ्या चॅनलवरती हा आहे तर डाउनलोड करून त्यांच्या चॅनलवरती अपलोड केला, तर मला कॉपीराईटचं एक भेटणार नोटिफिकेशन की तुमचा कॉपीराइटेड व्हिडिओ त्यांनी वापरलेला असल्याचं ते भेटणार मला नोटिफिकेशन. इथे ऑप्शन आहे बघा कॉपीराईटचं, इथे येणार ते कॉपीराईट मॅच टूल. त्यानंतर मी त्यांना स्ट्राईक देऊ शकतो किंवा तो व्हिडिओ हटवायला सांगू शकतो त्यांच्या चॅनलवर.
तर हे सर्व टिक करून ठेवा तुम्ही. शॉर्ट मिक्सिंग, येस, शॉर्ट बनवू शकता याचे. कॅटेगरी काय, आता कॅटेगरी काय निवडायची याच्यासाठी तर तुम्ही ठरवा. आता माझा हाऊ टू असायला हवा, कारण मला शिकवायचं आहे ना की हाऊ टू काय, किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ए पीपल अँड ब्लॉग्स, भरपूर ऑप्शन आहेत. मी ते हाऊ टू सिलेक्ट करते, कारण लोकांना डिजिटल मार्केटिंग विषयी हाऊ टू म्हणजे हाऊ टू लर्न वगैरे असं आहे ना, ते त्या कॅटेगरीत आलं पाहिजे. कॅटेगरी जे असेल ती कंटिन्यू ठेवा. ज्या काही कॅटेगरी तुम्ही शिकवता, समजा एज्युकेशनल आहे तर एज्युकेशनलच व्हिडिओ ठेवा. याविषयीची माहिती, कॅटेगरी का गरजेचे आहेत हे मागील व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितलेली आहेत. कमेंट्स आणि रेटिंग ऑन, कमेंट मॉडरेशन बेसिक हे ऑफ किंवा ऑन असं दोन्ही ठेवू शकता. तर ऑन ठेवलं तर चांगलं आहे, म्हणजे जे काही कमेंट आहेत पोटेन्शियली इनअप्रिशिएट कमेंट, कुणी शिवीगाळ वगैरे करते अशा प्रकारच्या कमेंट आहेत तर त्या तुम्ही होल्ड करू शकता. त्या तुम्ही अप्रूव्ह केल्यानंतरच डिस्क्रिप्शन खाली जे कमेंटचं सेक्शन असतं तिथे दिसेल. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे ते ठेवू शकता. मी बेसिकवरती ठेवलं आहे ते. आता सॉर्ट म्हणजे कमेंट, निवेश कमेंट अगोदर दिसायला पाहिजे की टॉप कमेंट, तर टॉप कमेंट ठेवूया आपण. तर हे व्हिडिओला किती लोकांनी लाईक केलं हे इथे तुम्ही दाखवू शकता. जर तुम्हाला नाही दाखवायचं किती लोकांनी लाईक केलं तर तुम्ही इथला टिक मार्क काढून ठेवू शकता. तर आता आपल्याकडे ऑप्शन कमी आहेत, कारण आपला व्हिडिओ हे जे चॅनल आहे तो मॉनिटाईज नाही. जेव्हा चॅनल मॉनिटाईज असेल तेव्हा इथे आपल्याला ते ऑप्शन पण अवेलेबल होईल ॲडचं. यानंतर आता एंड स्क्रीन, जे आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एंड स्क्रीन आणि ॲड कार्ड ॲड करत चला. सब टायटल म्हणजे जे काही तुम्ही व्हिडिओमध्ये बोलतायत ते खाली सब टायटल म्हणून तुम्हाला हवं आहे का, तर तुम्ही ते त्याची फाईल दुसरे काही वेबसाईट आहे तिथे जनरेट करून तुम्ही ती इथे ॲड करू शकतात, म्हणजे व्हिडिओच्या खाली दिसेल. तर आता एंड स्क्रीन इथे तुम्ही इम्पोर्ट करू शकतात, पण आपल्याकडे आता कुठलेच व्हिडिओ नाहीत त्यामुळे एंड स्क्रीन आपण म्हणजे व्हिडिओ नाही लावू शकणार. असं आपल्याकडे हा पहिलाच व्हिडिओ अपलोड करतोय तो. एलिमेंट सिलेक्ट करूया, प्लेलिस्ट निवडूया आपण. ही प्लेलिस्ट इथे निवडूया, कधी दिसायला पाहिजे आणि ते पण सिलेक्ट करा. व्हिडिओच्या शेवटीच पाहिजे आपल्याला, तर इथे मी प्लेलिस्ट सिलेक्ट केली. आपण प्लेलिस्टच ठेवूया सुरुवातीला. सेव्ह चेंजेस. त्यानंतर ॲड कार्टमध्ये सेम, जर आपण व्हिडिओ प्लेलिस्ट काही असं ॲड केलं तर इथे दिसणार ते वरती टायटल स्वरूपात. आपण प्लेलिस्टच ॲड करूया इथे पण. ठीक आहे, अशा प्रकारे ही प्लेलिस्ट इथे दिसेल. इथे क्लिक करून कोणीही त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊ शकतो किंवा ओपन करू शकतात. तर सेव्ह करूया हा. त्यानंतर आता विजिबिलिटी काय ठेवायची, तर अनलिस्टेड असू द्या व्हिडिओ. त्यानंतर जेव्हा आपण पुढे जाऊया, व्हिडिओ सर्व प्रोसेस पूर्ण करूया, त्यानंतर तो पब्लिक करूया. तर लिंक वगैरे क्रिएट झालेली. अनलिस्ट असेल, तुम्ही प्रमोशनल व्हिडिओ बनवत असाल तर, अनलिस्ट जर असेल तर इथे जी काही लिंक भेटते ती लिंक कॉपी करा आणि व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर ज्या काही कंपनीचा तुम्ही प्रमोशनल व्हिडिओ बनवताय त्या कंपनीला तुम्ही अगोदर लिंक शेअर करू शकतात. ही लिंक जर शेअर केली, त्या कंपनीला पाठवली, तर ते अगोदर व्हिडिओ बनवून घेतील, काय प्रॉब्लेम आहेत काय नाही, सर्व काही ठीक आहे का ते बघतील. आणि मग त्यांच्याकडून ओके आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ इथे कंटेंटवरती क्लिक करून हा जो व्हिडिओ अपलोड झाला आपला, याला तुम्ही पब्लिश करू शकतात. इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत अनलिस्टेड, विजिबिलिटी. तर ही अनलिस्टचं आपण इथे पब्लिश करू शकतो. पब्लिश. तर हा व्हिडिओ आता पब्लिकली अवेलेबल झाला आहे सर्वांसाठी. हा तुम्ही बघू शकतात. चॅनलची लिंक आपण व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊया, तर हा व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकतात. तर आता आपल्याला थंबनेल ॲड करायचं बाकी होतं आपलं. तर पुन्हा एकदा आपण इथे डिटेलमध्ये जे एडिटिंग आहे त्यावरती क्लिक करूया. थंबनेल आपण ॲड करूया. याचं इथे दिसतंय तुम्हाला अपलोड थंबनेल. ठीक आहे, हे ऑप्शन ओपन झालं आपलं. आता हे थंबनेल म्हणून आपण सिलेक्ट केलेलं आहे, हे अपलोड करूयात आणि याला सेव्ह करूया. इथे थंबनेल आलेलं आहे आपलं. सेव्ह. पुन्हा बॅक येऊया. हे बघा, आता माझ्या चेहऱ्याऐवजी आपल्याला थंबनेल दिसतं इथे. थंबनेल असावं यूट्यूब व्हिडिओला. अट्रॅक्टिव्ह थंबनेल असेल तर लोक बघतात. तर भरपूर ऑप्शन आहेत इथे. डॅशबोर्ड आहेत. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला थोडक्यात सर्व माहिती भेटते की व्ह्यूज वगैरे किती भेटले किंवा काय तुमची इन्कम वगैरे इथं सर्व दिसतं. सबस्क्राईब वगैरे किती इथे दिसतं. आता सध्या आपला नवीनच चॅनल आहे, हा आत्ताच क्रिएट केलेला आहे, त्यामुळे असं काही नाही आहे. ॲनालिटिक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लास्ट 28 डेजमध्ये चॅनलची ग्रोथ कशी आहे ते इथं सर्व दिसत आहेत.
तुम्ही ते सिलेक्ट करू शकता किती दिवसांची तुम्हाला माहिती पाहिजे. 28 डेज किंवा 90 डेज, 1 वर्षाची पूर्ण किंवा लाईफ टाईम आजपर्यंत तुम्ही किती इन्कम केली किंवा किती सर्व तुमचे व्ह्यूज वगैरे सर्व इथे दिसेल तुम्हाला. तर आता चॅनल नवीन असल्यामुळे काहीच नाही, ती माहिती अवेलेबल नाही आपल्याकडे. कमेंट, आता जे मी सांगितलं की इथे सर्व तुमच्या कमेंट दिसतात, सर्व व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट्स इथं दिसतात. तर या कमेंट्समध्ये हेल्ड फॉर रिव्ह्यू इथे जे ऑप्शन आहेत, इथे त्या कमेंट दिसतात ज्या स्पॅम कमेंट असेल किंवा कोणी शिवीगाळ वगैरे करते अशा कमेंट ज्या आपण मॉडरेट केल्या होत्या, त्या इथे अप्रूव्हसाठी येतात. तुम्ही इथे अप्रूव्ह केलं तरच त्या कमेंट पब्लिश होतात, मग त्या इथे दिसायला लागतात असे. आता कोणी तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती मेन्शन केलंय कुठे, तर ते इथे मेन्शनमध्ये येतं. आता मी जो काय आपला संतोष चकोर हा हिंदी चॅनल आहे, त्यावरून हा चॅनल इथे मेन्शन केला होता स्किडमा, त्यामुळे तो इथे दिसतोय. त्यानंतर सबटायटल वगैरे आणि कॉपीराइट मॅच टूल हे महत्त्वाचं आहे. इथे चेक करत राहणे मी कोणी तुमचं कंटेंट वापरतंय का, इथे तुम्हाला दिसेल ते कॉपीराइट मॅच टूलमध्ये. किंवा तुम्हाला जर कुठली कॉपीराइट स्ट्राईक आली असेल कोणाकडून, तुम्ही कोणाचं तरी कंटेंट वापरलंय, तर तुमचे जे स्ट्राईक वगैरे आहे ते इथे दिसणार तुम्हाला. तर अर्न हे ऑप्शनमध्ये जर आलं तर तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकतात ते इथे ऑप्शन दिसतील. की आपल्याला सबस्क्रायबर काउंट त्यांनी दाखवलंय की तुम्हाला 500 सबस्क्रायबर पाहिजे व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी. पहिले 1000 होते, आता 500 झालेत, कमी झालेले आहेत. त्यानंतर पब्लिक वॉच हवर्स 3000 तास पाहिजे 1 वर्षामध्ये. किंवा शॉर्ट व्ह्यूज असेल तर ते व्ह्यूज 3 मिलियन झाले पाहिजे. याबद्दलची सर्व माहिती आपण बघितलेली, पण तेव्हा 1000 दाखवत होते, आता 500 झालेले आहेत. इथं हे लक्षात घ्या, 500 सबस्क्रायबर तुमचे असायला पाहिजे. त्यानंतर आपण ॲडसन्ससाठी अप्लाय करू शकतो आणि चॅनल मॉनिटाईज करू शकतो. मॉनिटायझेशन पॉलिसीज वगैरे इथे आहे, त्या तुम्ही वाचून घ्या. यानंतर कस्टमायझेशनवरती आलं तर चॅनल कस्टमायझेशन म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की बॅनर वगैरे इथं आहे ऑप्शन आपल्याला. तर चॅनलचं ट्रेलर म्हणजे जे सबस्क्रायबर असेल त्यांना चॅनलवरती येताच एक व्हिडिओ दिसेल, तो तुम्ही इथे ॲड करू शकतात. फॉर यू म्हणजे जे काही तुमचे व्ह्युअर्स आहेत त्यांचं जे नेहमीचं बघण्याचं कंटेंट आहे ते तुमच्या चॅनलवरती जर असेल, ते जे काही एंटरटेनमेंट बघत असतील किंवा न्यूज किंवा इतर गोष्टी, समजा डिजिटल मार्केटिंगचा आपला चॅनल आहे, तर एखादे जे काही सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत ते त्या संदर्भातच व्हिडिओ बघत असतील, तर फॉर यूमध्ये त्यांना आपल्या चॅनलवरचे तेच व्हिडिओ दिसतील या सेक्शनमध्ये. ट्रेलर आपण ॲड करूया. समजा मी हा एक व्हिडिओ आता टाकलेला आहे, हाच आपण ट्रेलर म्हणून घेऊया. तर हाच जे काही सबस्क्राईब आहेत ते आपल्या चॅनलवरती येणार, तर त्यांना हा व्हिडिओ दिसणार. म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना हा दिसणार, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना सुद्धा आपल्याला हाच व्हिडिओ दाखवायचा आहे, तर दोघांनाही तोच सेम व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिसेल. तर इथे इतर सेक्शन आहेत. पहिलं सेक्शन दिसेल व्हिडिओचं, त्यानंतर शॉर्ट व्हिडिओचं, ते आपण इतरही सेक्शन ॲड करू शकतो. अनेक सेक्शन आहेत, लाईव्ह व्हिडिओज, प्लेलिस्ट, ठीक आहे, असे सेक्शन आपण इथे ॲड करू शकतो वेगवेगळे. तर ही माहिती आपण पब्लिश करूया इथे. जोपर्यंत तुम्ही ते पब्लिश करत नाही तोपर्यंत ते पब्लिकला दिसणार नाही. तुमची जी काही एडिटिंग आहे, एडिट केलेले आहे ते सेव्ह होणार नाही. तर आता इथे ब्रँडिंगचं ऑप्शन दिसतंय, त्यावरती यायचं आहे. ब्रँडिंगवरती आल्यानंतर इथे लोगो अपलोड करायचा आहे. त्यानंतर बॅनर इमेज जे मी तुम्हाला सांगितली होती कशा प्रकारे तयार करायची, ती इथे अपलोड करायची, तिची साईज पोर्टनो वेबसाईटवरती तुम्हाला भेटेल. आणि कॉर्नर लोगो इथे अपलोड करायचा. एंटायर व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, किंवा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक पार्टलाही तो ठेवू शकता. कस्टम स्टार्ट टाईम असं टाकलं तर त्या टाईम नंतर दिसेल, किंवा एंड ऑफ व्हिडिओ, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवायचं असेल तर दिसू शकतं. या अशा प्रकारे ते दिसेल. इथे दिसतंय तुम्हाला, छोटंसं दिसतंय ते, कारण व्हिडिओ जर एवढा असेल तर एवढंच दिसायला हवं ते. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन, चॅनलचं नाव आणि हँडल, म्हणजे @ वगैरे टाकल्यानंतर किंवा @ असं टाकल्यानंतर तुमचा चॅनल ओपन झाला पाहिजे. जसं आपला चॅनल youtube.comच्या पुढे @ असं टाकलं तर आपला चॅनल ओपन होणार आहे. @skidma याने आपलं चॅनल ओपन होणार, ते इथे टाकू शकतात. आता डिस्क्रिप्शन इथे तुम्ही पाहिजे तसे सिलेक्ट करू शकतात, देऊ शकतात. उदाहरणार्थ आपला चॅनल आहे हा मराठी क्रिटिक आपला चॅनल आहे, यामध्ये जर तुम्ही आला इथे डिस्क्रिप्शन आपलं, तर अशा प्रकारे ही माहिती जी काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टाकलेली आहे ती तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही काय काय माहिती दिलेली आहे ती सर्व इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार. आणि सर्चमध्ये येण्यासाठी हे गरजेचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड वगैरे असं ॲड करत चला, जे काही मी टाकलेले आहे ते सर्चमध्ये येण्यासाठी टाकलेलं आहे. तर त्यानंतर पुढचं आहे
चॅनलचा URL वगैरे असतो, लिंक ॲड करत चाला. लिंक ॲड केल्या तर त्या तुमच्या वेगळ्या सोशल मीडिया असतील किंवा दुसऱ्या चॅनलच्या लिंक असतील तर त्या अशा प्रकारे दिसतील. अशा प्रकारे तुम्ही लिंक ॲड करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे माहिती मी ॲड केलेली आहे, जी पब्लिकली अवेलेबल आहे. तुम्हाला ती दिसते. सर्व इतर चॅनलच्या लिंक पण इथे ॲड आहेत. तर अशी सर्व माहिती आहे. एक ईमेल द्यायचा, जर कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल तर या ईमेलद्वारे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही देऊ शकता ईमेल, याद्वारे कॉन्टॅक्ट करू शकतात. तर ही सर्व माहिती तुमच्या चॅनलवरती असायला पाहिजेत. सर्व डिटेलमध्ये माहिती सांगत असल्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय, पण महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व माहिती बघून घ्या. आता ऑडिओ लायब्ररीबद्दल मी सांगितलं होतं की तुम्ही यूट्यूबवरून फ्री म्युझिक डाउनलोड करू शकता. तर इथे तुम्ही डाउनलोड करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही इथे म्युझिक सिलेक्ट करताय त्यावेळेस इथे सर्च ऑर फिल्टर लायब्ररी इथे जर क्लिक केलं तर हे ऑप्शन तुमच्यासमोर येतं. इथे ॲट्रिब्युशन नॉट रिक्वायर्ड हे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असेच म्युझिक दिसेल की ज्याच्याबद्दल कॉपीराईटची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नाही दिली तरी चालेल. या म्युझिकची माहिती हे तुम्ही फ्रीली यूज करू शकतात, म्हणून इथे सिलेक्ट करायचं आहे ॲट्रिब्युशन नॉट रिक्वायर्ड. तर अशा प्रकारे हे म्युझिक आहेत वेगवेगळे, जे फ्रीमध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये वापरू शकतात. साऊंड इफेक्ट आहेत किंवा स्टार केलेले आहेत, तुम्ही जे काही स्टार केलेले आहेत ते पण इथे येतील. जे तुमच्या आवडीचे म्युझिक आहे ते इथे दिसणार. तर हे सर्व यूट्यूबमध्येच अवेलेबल आहेत. ऑडिओ लायब्ररी या सेक्शनमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये म्युझिक इथे भेटेल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे सेटिंगचं. सेटिंग ऑप्शनमध्ये डिफॉल्ट युनिट US डॉलर्स ठेवलेलं आहे आपण, किंवा तुम्ही इंडियन करन्सीमध्ये सुद्धा करू शकता ते कन्वर्ट. इंडियन रुपीज, म्हणजे जे काही तुमच्या डॅशबोर्डवर किंवा जी काही तुमची इन्कम वगैरे सर्व दिसेल ती इंडियन रुपीजमध्ये दिसेल. त्यानंतर चॅनल. आता चॅनल कोणत्या कीवर्डने सर्चमध्ये आलं पाहिजे तुमचा चॅनल, तर हे इथे कीवर्ड ॲड करायचे. कंट्री इंडिया ते तर सिलेक्टेड आहे आपलं. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग, तुम्ही अगोदरच सेटिंग करून ठेवू शकता की तुमचा चॅनल हा किड्ससाठी बनवलेला का नाही, तर किड्ससाठी नाही आहे तर असं सेटिंग करून ठेवू शकता तुम्ही. गुगल ॲड्स अकाउंट जर असेल तुमचं जिथे तुम्ही ॲड रन करताय तर तिथे लिंक करू शकतात. फ्युचर एलिजिबिलिटी, तर हे आपलं सर्व इनेबल आहेत. 15 मिनिटांपेक्षा जास्त मोठे आपण आता टाकू शकतो, लाईव्ह स्ट्रीम करू शकतो. ठीक आहे. ही सर्व माहिती आपली सेव्ह आहे. त्यानंतर अपलोड डिफॉल्टमध्ये, म्हणजे डिफॉल्ट अपलोड करताना डिस्क्रिप्शन वगैरे तुमचं नेहमी काय असावं, तर आपण डिजिटल मार्केटिंग असं डिफॉल्ट ठेवूया. जर आपण हे डिजिटल मार्केटिंग डिफॉल्ट अपलोडमध्ये सेव्ह केलेलं आहे तर प्रत्येक वेळेस जेव्हा व्हिडिओ अपलोड करू आपण तर त्यावेळेस डिजिटल मार्केटिंग ऑलरेडी त्यामध्ये असणार डिस्क्रिप्शनमध्ये. तर टॅगमध्ये सुद्धा तुम्ही टाकून ठेवू शकता डिजिटल मार्केटिंग. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही. या गोष्टी एकदा सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली असणार. इथं विजिबिलिटी अनलिस्टेड असं प्रत्येक वेळेसाठी आपण ठेवूया. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग, कॅटेगरी काय असावी, तर कॅटेगरी हाऊ टू अँड स्टाईल जी म्हटलं ते त्या प्रकारे. तर ही सेटिंग सेव्ह असणार आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला सेटिंग करायची गरज येणार नाही. लँग्वेज आपली हिंदीमध्येच असणार आहे तर या चॅनलवरती स्किडमावरती. तर अशा प्रकारे आपण ही माहिती सेव्ह करणार आहोत. ब्लॉक वगैरे करायचं असेल का, काही वर्ड्स तुमच्या चॅनलवरती ते युजरने वापरू नये कमेंट करताना, तर तिथे इथे करू शकता तुम्ही. किंवा लिंक, कोणी कमेंटमध्ये लिंक वगैरे टाकू नये तर इथे तुम्ही ते ब्लॉक करू शकतात, किंवा स्वतःही रिव्ह्यू करून मग त्या गोष्टी करू शकता तुम्ही. कमेंट ऑन युअर चॅनल, तर ऑन केलेले आहेत आपण, तुम्ही ऑफ करायचे इथे करू शकतात. मेसेजेस इन युअर लाईव्ह चॅट, तर इथे होल्ड करू शकतात. काही जण चुकीचे जर मेसेज करत असेल तर त्यांना तुम्ही इथे होल्ड करू शकतात. तर आता ही सर्व माहिती आपण ही सेव्ह करूया, जे काय आपण एडिट केलेलं आहे ते सर्व. यानंतर पुन्हा येऊया आपल्या डॅशबोर्डवरती. तर आता जे काही थोडक्यात आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एवढी सेटिंग जरी तुम्ही केली तरी तुम्ही सुरुवात करण्यासाठी खूप आहे ती. त्यानंतर जसं तुम्हाला यूट्यूब समजत जाईल तसंच तुम्ही ती सेटिंग तिथे अपडेट करत चला. ठीक आहे. तर आता आपला व्हिडिओ हा लाईव्ह झालेला आहे. तर या व्यतिरिक्त तुम्हाला इतर माहिती हवी असेल यूट्यूबबद्दल, किंवा यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे याबद्दल, किंवा इतर अनेक मॉनिटायझेशन वगैरे याबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओ खाली कमेंट करा. आपण त्याचं समाधान पुढील व्हिडिओमध्ये नक्की करूया, त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे तुम्ही फेस व्हिडिओ एडिट करून तो यूट्यूबवरती अपलोड करू शकतात. सर्व सेटिंग वगैरे आपण बघितलेली आहेत.
या व्यतिरिक्त काही सेटिंग तुम्हाला करायची असेल तर तिथे ऑप्शन आहेत, अवेलेबल आहेत, ते तुम्ही करू शकता. त्यात एडिट चेंजेस वगैरे करू शकतात. व्हिडिओ अपलोड केल्यानंतरही तुम्हाला एडिट करता येणार आहेत ह्या सर्व गोष्टी. यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन ते सर्व तुम्ही एडिट करू शकता. मोबाईलवरूनही एडिट करायचे ऑप्शन असतात. मोबाईलचं एक ॲप आहे यूट्यूबचं, यूट्यूब स्टुडिओ, ते डाउनलोड करा. त्यातून तुम्हाला सर्व ॲनालिटिक्स वगैरे दिसेल, तिथूनही तुम्ही एडिट करू शकतात. तर अशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही फेस व्हिडिओ अपलोड करू शकतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपण फक्त व्हॉइस व्हिडिओ, जे व्हॉइस ओव्हर देतात, त्यांना फेस दाखवायला आवडत नाही, तर ते फक्त आवाज देऊन कशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करू शकतात, फोटो वगैरे दुसऱ्यांचे दाखवून वगैरे, आणि फक्त आवाज देऊनही तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकतात, म्हणजे लाखो रुपयांमध्ये पैसे कमवू शकतात. तर हे कसं करायचं, कशा प्रकारे एडिट करायचं आणि कसा अपलोड करायचा, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघूया.